नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंबंधी सर्वात मोठी बातमी ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना एकत्रित 2 हप्ते येणार की जूनचा हप्ता केव्हा येणार, ही संपूर्ण महिलांच्या जी मनातील शंका आहे त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि ज्या 80 लाख महिला बाद झालेल्या आहेत त्यामध्ये काही महिला अशा असेल की ज्या खरोखर या योजनेमध्ये पात्र आहे परंतु सुद्धा या बाद झालेल्या आहे आणि त्यांना पुन्हा एकदा योजनेमध्ये यायचं असेल तर त्यांनी काय करायचं, ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल ए टू झेड जाणून घेणार आहोत. परंतु तुम्हाला सर्वात अगोदर एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपला जो पहिला विषय आहे तो म्हणजे ज्या 80 लाख महिला बाद झालेल्या आहे त्या महिलांमध्ये काही महिला असे असेल की ज्या खरोखर योजनेसाठी पात्र आहे परंतु त्यांना माहीत नसल्यामुळे त्या योजनेतून बाहेर फेकल्या गेलेल्या आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाची अट ती म्हणजे ई-KYC. ज्या महिलांनी ई-KYC केली परंतु काही अनावधानाने ज्या ई-KYC मध्ये जर त्रुटी निर्माण झालेली असेल आणि त्या महिला या योजनेतून बाहेर फेकल्या गेलेल्या असेल तर त्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्ही आपल्या जे जिल्ह्याचे किंवा तालुक्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाचे जे ऑफिस असते तिथे आपण आपले सर्व कागदपत्रे घेऊन जायचे आहे, जेणेकरून जर तुम्हाला ई-KYC मध्ये कोणत्या याच्यामध्ये काढलेले आहे की म्हणजे तुमचं थंब व्हेरिफिकेशन झालं नाही किंवा जे समजा तुम्ही योजनेमध्ये बसत असून समजा वयामाचा फरक दाखवला असेल किंवा जर तुमचं उत्पन्न जास्त दाखवलं असेल तर हे सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही तिथे जायचे आणि त्यांना ते कागदपत्र द्यायचे आणि तिथे थंब व्हेरिफिकेशन करून आपली KYC पूर्ण करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा या योजनेमध्ये जागा मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा जो आपला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता असतो 1500 रुपये तो कंटिन्यू सुरू राहील. आता महिलांच्या मनामध्ये शंका आहे की आम्ही तर या योजनेमधून बाहेर फेकले गेलो परंतु जर आमच्याकडून ह्या योजनेचे पैसे हे वापस घेतले जाणार आहात का. तर यामध्ये जर आपण समजून घ्यायचा विषय केला तर ज्या महिला या योजनेतून बाहेर फेकल्या गेल्या तर त्या महिलांकडून ह्या योजनेमध्ये पैसे वापस घेतले जाणार नाही, अशी माहिती खुद्द आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. परंतु जे पुरुष महिलांच्या नावाखाली या योजनेचे पैसे लाटत होते म्हणजे जे ही योजना जर आपण बघितलं तर त्या योजनेत सांगितलं आहे लाडकी बहीण योजना, परंतु पुरुषसुद्धा ह्या योजनेचा लाभ घेत होते. आता अशा पुरुषांकडून ही वसुली केली जाणार आहे. म्हणजे ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लादलेले आहे म्हणजे घेतलेले आहे अशा पुरुषांकडून आता ह्या लाडकी बहीण योजनेचे जेवढे पैसे त्या पुरुषांनी घेतले असेल तेवढे पैसे त्यांच्याकडून पुन्हा एकदा वापस हे घेतले जाणार आहे. आता महिलांनी हा प्रश्न जर बघितला तर ही योजना महिलांसाठी सुरू होती. पूर्वी जर संख्या बघितली आपण तर 2,80,000च्या पार होते, 2,80,00,000च्या पार होते. आता याच्यातून 80 लाख महिला ह्या बाद करण्यात आलेल्या आहे. आता ही संख्या घटून 1,70,000 ते 80,000च्या दरम्यान आलेली आहे, 1,80,00,000च्या दरम्यान आलेली आहे. आता महिलांच्या मनात हा शंका आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो आता एकत्रित 3,000 येणार का 1,500 रुपये येणार आणि हप्ता हा केव्हा येणार. जर आपण बघितलं तर जून महिना चालू होऊन आता 20 दिवस हे क्रॉस झालेले आहे आणि पूर्वीचं जर आपण गणित बघितलं तर महिलांच्या खात्यामध्ये जर कोणत्याही महिना असो शेवटच्या हप्त्यामध्ये हे पैसे जमा होत होते. आता लाडकी बहिणींना हा प्रश्न पडला की जूनचे पैसे आता केव्हा जमा होणार. तर महिलांसाठी सांगू इच्छितो की सध्याच आचारसंहिता लागू आहे, जोपर्यंत ही आचारसंहिता उठत नाही. आता जर आपण बघितलं तर 28 तारखेपर्यंत ही आचारसंहिता उठणार आहे आणि त्याच्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये ही पैसे येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर आपण बघितलं तर जूनचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये आता येणार तो म्हणजे जुलैच्या पहिल्या हप्त्यात. एकतर जुलैच्या पहिल्या हप्त्यात महिलांच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये जमा होणार आहे. तर महिलांना ही माहिती कशी वाटली, जर माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा जर ई-KYCमुळे फक्त आणि लाडकी बहीण योजनेतून बाहेर फेकल्या गेला असेल तर तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.